त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं. आणि त्यामुळं खरं तर आता आपला दोष लोकांवर देणे आणि असे भाषण करत राहणे, मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे, त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं, करता येईल. उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे, अजूनही सुधरत नाही आहे. मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाहीये. जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जनमत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे रोज कमी होईल. या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंचं आणि कुठल्या घटनेला, ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे, महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे. महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे. उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतून बाहेर निघावं, बिंडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता 4 गोष्टी चांगल्या कराव्या, जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल, काहीतरी बाबी मिळेल.